वणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू असून सप्ताह दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न होत आहे। वणी येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिराशेजारी गुरुदत्त भजनी मंडळ वणी, खंडेराव मित्र मंडळ, राधाकृष्ण महिला मंडळ, वणी ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहयोगातून श्री विठ्ठल रुक्मिणीचे मागील 2 वर्षांपूर्वी भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम करण्यात आले। या मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त 4 मार्च ते 11 मार्च दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। सप्ताह निमित्त श्री विठ्ठल मंदिर, श्री खंडेराव मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। सप्ताह काळात दररोज पहाटे 5 ते 6 काकडा भजन, सायंकाळी 7 वाजता हरिपाठ संपन्न होत आहे। दररोज रात्री 9 ते 11 कीर्तन होत असून सुनीताताई जाधव दिंडोरी, स्नेहलताई आहेर आळंदी, नेहाताई चौरे, पल्लवी दौंड, रोहिणीताई ठाकरे यांची कीर्तने संपन्न झाली। आज रात्री बाळासाहेब रंजळे, सोमवारी किशोर महाराज खरात या नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न होणार आहे। मंगळवार रोजी निवृत्ती महाराज रायते यांचे सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान काल्याचे कीर्तन होईल। त्यानंतर दहीहंडी फोडून महाप्रसाद वाटपाने सप्ताहाची सांगता होणार आहे। या हरिनाम सप्ताह आयोजित कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।